दुष्काळी परिस्थिती आहे। 12,000हून जास्त गावं पाणी टंचाईचा सामना करतायत। अशावेळी बँका आणि सहकारी संस्था यांच्याकडून मिळणाऱ्या निधीतून जलसंधारणाचं काम राज्यात घेणार असल्याची माहिती सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे। ते पंढरपुरात बोलत होते। दरम्यान उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत पुढचं पाऊल घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। साधारणतः दुष्काळाकरता आम्ही आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 50 कोटीपर्यंतची मदत मुख्यमंत्री सहाय्यता दुष्काळ या हेड करता झालेली आहे आणि अजून 100 कोटीपर्यंतची होईल अशी आमची अपेक्षा आहे। या सगळ्या राष्ट्रीयकृत बँकांनी सुद्धा दुष्काळासाठी राज्य सरकारला मदत करावी, कारण त्यांची पण जबाबदारी आहे। या सगळ्या पैशातून आपण शिरपूर पॅटर्न सारखा पॅटर्न आपण महाराष्ट्रामध्ये राबवावा आणि जलसंधारणाच्या कामासाठीच हे पैसे वापरावे। शहरामध्ये तरी महत्त्वाच्या घडामोडी पाहिजेत, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची।